समृद्धी महामार्गावर स्वतंत्र दक्षता पथके उभारा. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी अपयशी ठरत असलेल्या पोलीस यंत्रणेची नवी उभारणी करण्याची मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला मुंबई ते नागपूर द्रुतगती असलेला 6 पदरी 120 मीटर रुंदीचा व 701 किलोमीटर लांबीचा नियोजित असा समृद्धी महामार्ग झाला आहे. हा महामार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडला आहे. मुंबई ते नागपूरमधील प्रवास 8 तासात पूर्ण करणारा हा मार्ग असून त्याला 10 जिल्ह्यांच्या 26 तालुक्यातून तर 390 गावे जोडल्या गेले आहेत. प्रवासाच्या वेळेबाबत या मार्गाचे अनेक फायदे लोकांना निश्चितच होत आहेत. मात्र गत काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण पाहता हा मार्ग जेवढा सोपा तेवढाच नकोसा वाटत आहे. या महामार्गावरील होणाऱ्या असंख्य अपघाताला रोखण्याकरिता किंवा न्याय देण्याकरिता समृद्धी महामार्ग नजीक असलेले पोलीस स्टेशन हे अपुऱ्या संख्याबळ तसेच त्यांच्याकडे असलेल्या कामांच्या व्याप्तीने सक्षम ठरत नाही. याबाबत प्रशासनाने स्वतंत्र दक्षता पथके अथवा पोलीस स्टेशन प्रमाणेच चौक्या निर्माण करण्यात याव्यात, जेणेकरून अनेक अपघात टाळल्या जातील. एकूण 800 किलोमीटरचा प्रवास असलेल्या तसेच 10 जिल्हे 26 तालुके तर 400 मधून जाणाऱ्या महामार्गावर 10 किलोमीटर मागे एक शेती व्यवसायाशी संबंधित बैलजोडी, बैलबंडी, नांगर अशा प्रकारची बोधचिन्हे उभारण्यात यावे, जेणेकरून महाराष्ट्राची अस्मिता यासह बळीराजाची प्रतिष्ठा, भरधार वेगाने चालणाऱ्या गाड्यांच्या चालकांना विरंगुळा मिळून अपघात टळतील असे मत सावजी यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केले आहे. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा. आज मी उभा आहे नागपूर मुंबई मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आणि या महामार्गाच्या अडचणीविषयी हे मी पत्र मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना देत आहे. माझी मागणी या सर्व समृद्धीवरील रहदारांच्या वतीनं आहे की या समृद्धी महामार्गावर जे अपघात होत आहे हे जास्तीत जास्त होऊन राहिले. यामुळे रहदारांच्या मनात भीती उत्पन्न झालेली आहे. अपघात होऊन राहिले परंतु हा मार्ग उपयोगी तितकाच आहे. याकरता सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली स्वतंत्र दक्षता यंत्रणा उभारावी आणि या यंत्रणेमार्फत अपघाताला रोखण्याचे काम करावं आणि अनेक चौक्या उभ्या कराव्यात. कारण यांना येणारा टोल हा लाखो रुपयात आहे. यातून हे खर्च करू शकतात. पोलीस खात्यावर ही जबाबदारी टाकली तर पोलीस खात्याला पहिलेच कामं खूप आहे, म्हणून ही जबाबदारी पोलीस खाते पेलू शकत नाही. याकरता सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. त्याचप्रमाणे या 800 किलोमीटर मार्गावर नागपूर मुंबई मुंबई नागपूर या मार्गावर प्रत्येक 10 किलोमीटर मागे शेतीविषयक जे शेतकऱ्याविषयक शेतीविषयक ज्या काही अस्मिता आहेत, मग बैलगाडी असो, बैलजोडी असो, वखर असो, नांगर असो, पीक असो, ह्या सगळ्या गोष्टी 10 किलोमीटर मागे एक उभारण्यात यावी, जसं नाशिकच्या जवळ उभारलेल्या आहेत. तर ही मागणी शासनानं पूर्ण करावी आणि या रस्त्यावरचे अपघात टाळावेत हीच माझी मागणी आहे आणि शासनाने ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी.